मागील इतिहास जर तपासला तर जेवढे हे नेते आहेत हे प्लेन क्रॅशमध्येच यांचा मृत्यू झालेला आहे. अजित पवारांचा हा मृत्यू मला हा संशयित वाटतो. त्या सरकारने त्यांना किती वेळा ब्लॅकमेल केले, त्यांना ईडीची धमकी, काही लोकांची वक्तव्य होते की चक्की पिसिंग पुण्यातील जमीन घोटाळ्यामध्ये त्यांच्या मुलाचं नाव बोललं गेलं, विरोधी पक्षात जातील, विरोधकांना मदत करतील आणि त्यामुळे त्यांचा काही घातपात झालाय का? नमस्कार. आज महाराष्ट्रामध्ये खूप दुःखद घटना घडली आहे. आज महाराष्ट्रातील सर्वात सक्षम असे नेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्लेन क्रॅशमध्ये मृत्यू झाला. याबद्दल संपूर्ण महाराष्ट्र जनता हळहळ करत आहे. आम्ही देखील हळहळ करत असतो. वरवर पाहता हा अपघात आहे, पण तुम्ही जर पाहिलं, या मागील इतिहास जर तपासला तर जेवढे हे नेते आहेत हे प्लेन क्रॅशमध्येच यांचा मृत्यू झालेला आहे. अजित पवारांचा हा मृत्यू मला हा संशयित वाटतो. याचे कारण असे आहे की महाराष्ट्रातील सगळ्यात सक्षम असा स्ट्रॉंग नेता म्हणून अजित पवार यांचं नाव होतं. 3 वेळा ते उपमुख्यमंत्री झाले होते. त्यांची जी कारकीर्द पाहिली असता किंवा सरकारबरोबर त्यांनी आता जे गठबंधन करून, अलायन्स करून जे सरकार त्यांनी आता बनवलं आहे, त्यांना त्यांची जर ज्या सरकारमध्ये मिळून त्यांनी बनवलं, त्या सरकारने त्यांना किती वेळा ब्लॅकमेल केलं गेलं, त्यांना ईडीची धमकी, ईडीची कारवाईची त्यांना भीती होती. केंद्रामध्ये देखील 72,000 करोड का घोटाळा, तसंच काही लोकांची वक्तव्य होती की चक्की पिसिंग त्यांच्या बाबतीत जे घडलं गेलं. मागील 3-4 महिने अगोदर देखील पुण्यातील जमीन घोटाळ्यामध्ये त्यांच्या मुलाचं नाव बोललं गेलं आणि आता जी निवडणूक झाली महानगरपालिकेची, त्यानंतर त्यांनी पुन्हा शरद पवार यांच्याबरोबर पुन्हा गठबंधन करण्याची त्यांनी प्रयत्न सुरुवात केली होती. त्यामुळे मला असं वाटतं सरकारला यांच्यापासून कुठेतरी भीती वाटत असावी किंवा काहीतरी, की बाबा हे पुन्हा हे जे आहेत हे विरोधक किंवा विरोधी पक्षात जातील, विरोधकांना मदत करतील आणि त्यामुळे यांचा काही घातपात झालाय का, अशी शंका फार अशी डोक्यामध्ये येते, शंका येते. आपण पाहिलं असेल गोपीनाथ मुंडेंचं काय झालं, मागे विजय रुपाणीचं ड्रीम इलेव्हनमध्ये अहमदाबादला जे झालं आणि आता हा विमान हादसा झालाय. हा जो विमान हादसा होता, हे जे विमान आहे काही दिवस सप्टेंबर 2023ला हे विमानतळावर घसरून अपघात झाला होता. त्याच कंपनीचं हे विमान आहे आणि आपण पाहिलं असेल हे जे विमानाचं मेंटेनन्स असतं हे डीजीसीएकडे असतं. हे विमानाचं मेंटेनन्स डीजीसीए करतं. याच्यामध्ये काय चुका किंवा काही रिपेअर आहे तर त्याची जबाबदारी त्यांची असते. आपण एअरपोर्टला गेल्यानंतर आपण पाहिलं असेल किती आपलं चेकअप केलं जातं, आपले बेल्ट, आपले कपडे, आपल्या बॅगा संपूर्ण चेक केलं जातं, बूट चेक केला जातो आणि संशय वाटत काढून घेतलं जातं. तसंच हे विमानाचं आहे. विमानाची ही सुरक्षेची जबाबदारी ही डीजीसीएची आहे, एअरपोर्टची आहे आणि त्यामुळे अशा विमानामध्ये जर दुरुस्ती असेल किंवा काही बिघाड झाला असेल याची जबाबदारी ही डीजीसीएची आहे. पण तसं न करता हे विमान उडतंय. 5 लोकांना घेऊन हे विमान उडलं. 5 लोकांचा मृत्यू झाला. 2 पायलट होते आणि विमानात बिघाड होतो याची कारणं यांना सापडत नाही. यांच्या पायलटच्या मृत्यूनंतर ह्याचा जो दोष असतो हा पायलटच्या माथी मारला जातो आणि स्वतः वाटतं सुटका करून घेतली जाते. नागरी उड्डाण मंत्री यांनी आता डीजीसीएला चौकशीचे आदेश दिले. डीजीसीए आता चौकशी करणार. पण आपण कधी हा विचार केला का डीजीसीएची चौकशी कोण करणार? का यांची माणसं याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत का? यांनी जाणूनबुजून त्यात बिघाड केला की जाणूनबुजून याचा कंट्रोल त्यांना मिळू नये, लँडिंगच्या वेळेस हा कंट्रोल त्यांना होऊ नये, असं काहीतरी असेल. आपण एक मागे चित्रपट पाहिला होता डेक्कन एअरवेजच्या वरती तो आधारित होता. उडान नावाचा पिक्चर होता. साऊथचा जो कलाकार आहे सूर्या यांनी तो पिक्चर बनवला होता. याच्यामध्ये देखील दाखवलंय त्या डेक्कन एअरवेजची कहाणी. डेक्कन एअरवेजमध्ये ही विमान कंपनी यशस्वी होऊ नये म्हणून विरोधी कंपन्या होत्या, त्यांनी त्यांच्या इंजिनिअरला पैसे दिले आणि त्याला खरेदी केलं आणि त्या विमानामध्ये बिघाड करायला सांगितला. त्यामुळे तो बिघाड झाला आणि त्या कंपनीचं नाव बदनाम झालं. तर असं काही घटना घडली का की कुठला इंजिनियर, कुठला टेक्निशियन, कुठला त्यातला तिकडचा कर्मचारी त्याने विमानात लँडिंगच्या वेळेस लँडिंग गिअर उडू नये किंवा लँडिंगमध्ये अडचणी निर्माण व्हाव्या किंवा लँडिंगमध्ये ते विमान पडावं अशा उद्देशाने काही बिघाड केलाय का याची चौकशी ही डीजीसीएची व्हायला पाहिजे आणि ह्याच्या पाठीमागे कोण सूत्रधार आहे त्याची देखील चौकशी व्हायला पाहिजे. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे या बाबतीत आमचा महाराष्ट्राचा नेता हा हरवलेला आहे. आमचा महाराष्ट्रात फार मोठं नुकसान झालेलं आहे. याची चौकशी उच्च न्यायालयाचे जज आणि मानवी हक्क आयोग जो आहे त्यांनी करावं.
केंद्रावरती विश्वास आहे. केंद्र सरकार त्याच्यामध्ये जरी कोणी दोषी आढळलं तर कारवाई होणार नाही. त्यामुळे ही स्वतंत्र न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हायला पाहिजे. आज ही मागणी करायचं कारण असं आहे, मी काय कुठल्या पक्षाचा मी कार्यकर्ता नाही, कुठल्या पक्षाशी माझा संबंध नाही. मी अजित पवारांच्या काही नीती होत्या, त्याच्या काही नीती आम्हाला पटत नव्हत्या. आम्ही राजकीय फक्त वैचारिक विरोध होता. पण आमचा नेता आहे, आम्हाला त्यांच्याबद्दल फार आदर होता. पण या बाबतीत सरकारने योग्य ती चौकशी करायला पाहिजे. सरकारमधील कोण मंत्री दोषी आहेत तर त्यांच्यावर विरुद्ध देखील कारवाई व्हायला पाहिजे आणि म्हणून ही मागणी करतोय.